चौथे विश्व मराठी संमेलन कविवर्य कुसुमाग्रज नगरी या ठिकाणी उपस्थित असणारे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश आदरणीय श्री भूषण गवई साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब, आपल्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने इकडे उपस्थित जे होते आदरणीय राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री श्री उदय सामंत साहेब, शालेय शिक्षण मंत्री आदरणीय श्री दादाजी भुसे साहेब, मान्य डॉक्टर जब्बार पटेल साहेब, चित्रपट दिग्दर्शक, त्याचप्रमाणे आजचे पुरस्कार विजेते संगीतकार श्री अजयजी आणि अतुलजी गोगावले, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माननीय श्री विलासराव शिंदे, उपमहापौर नाशिक, मान्य श्री किरण कुलकर्णी, पद्मश्री दिंडाजी यांनी अत्यंत सुंदररित्या आपल्या सर्वांना तरापा वादन करून दाखवलं आणि ज्यांची ख्याती आता केवळ महाराष्ट्रासाठी नसून ही ख्याती संपूर्ण देशात आज आहे। त्याचप्रमाणे इकडे उपस्थित ॲडव्होकेट नितीन ठाकरे, या नगरीत मराठी भाषेवर अत्यंत प्रेम करणारे, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्वच आमचे नाशिक मधील सर्व आमचे मराठी प्रेमी रहिवासी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून कौतुक करू इच्छितो, त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की या नाशिक नगरीत चौथं विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येत आहे। खरं तर या नाशिक नगरीत हे संमेलन होत आहे। नाशिक म्हणजे पुण्यभूमी, गोदावरीच्या पवित्र काठावर संतांच्या आणि कृषीच्या या भूमीत चौथे विश्व मराठी संमेलन संपन्न होत आहे। हा केवळ योगायोग नाही, तर हा इतिहासाचा एक संकेत आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं। बांधवांनो, मराठी भाषेबद्दल काही गोष्टी आपल्या सर्वांना माहीतच असतील। आपली मराठी भाषा देशातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे। भारतात एकूण बोलीभाषा, मातृभाषा 1652 आहेत। भारतात मराठी भाषिकांची संख्या 10% अधिक आहे। भारतात जेवढे मराठी भाषिक लोक आहेत, कदाचित तेवढी लोकसंख्या पश्चिमेतल्या अनेक देशांची पण नाही आहे। एवढे मराठी भाषिक या आपल्या देशातच आहेत आणि त्यामुळे ह्या भाषेचं जतन करणं, आपल्या मराठी भाषेचा गौरव करणं आणि आपल्या मराठी भाषेचा विकास करणं हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी क्रमप्राप्त आहेच। आपल्या सर्वांना माहिती आहे, संविधानाने राज्य शासनाला आपापल्या भाषेचं जतन करणं, आपापल्या भाषेची आणि संस्कृतीचा पुरस्कार करत त्यांना पुढे नेणं ही राज्य शासनाची जबाबदारी जरी असली तरी खऱ्या अर्थाने जर का मराठी भाषेचा आपल्याला खऱ्या अर्थाने या जगात विकास करायचा असेल, या जगात या मराठी भाषेला टिकवायचं असेल, तर ही कल्पना आणि हे प्रयत्न केवळ शासनाकडूनच नव्हे तर प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीकडनं होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच येणाऱ्या काळात अशा कार्यक्रमातून योग्य प्रोत्साहन प्राप्त करत तुम्ही आणि आम्ही निश्चितपणे हा आपला जो मराठी भाषेला पुढे न्यायचा संकल्प आहे तो कायमस्वरूपी करत राहू आणि त्याचप्रमाणे
हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेत राहू अशी मला खात्री आहे. या ठिकाणी आता दादा भुसे साहेबांनी सांगितलं, शासनाकडनं अनेक असे कार्यक्रम केले जात आहेत. शासनाने आत्ताच मराठी भाषेला शाळेत ही अनिवार्य भाषा केलेला आहे आणि त्यामुळे हिंदी मीडियमची शाळा असो, इंग्रजी मीडियमची शाळा असो, मराठी मीडियमची शाळा असो, गुजराती, कन्नडा, कुठच्याही बंगाली मीडियमची शाळा असो, या सगळ्या शाळांमध्ये मराठी शिकणं आणि मराठी शिकवणं हे शासनाने अनिवार्य केलेलं आहे. त्याचं मी इथे निश्चितपणे स्वागतच करतो. परंतु केवळ शासनाने ही भाषा अनिवार्य केल्याने आपली जबाबदारी संपणार नाही. आपल्याला इथे आत्ताच सांगितलं गेलं, खऱ्या अर्थाने जर का ही भाषा आपल्याला पुढे न्यायची असेल आणि या भाषेचा जर गौरव आणि योग्य स्थान या जागेला भाषेला मिळवून द्यायचं असेल तर घराघरात मराठी भाषेबद्दल मान सन्मान आणि ती पुढे न्यायची वृत्ती ही निर्माण आहे असं मला वाटतं. बांधवांनो, खरं तर महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला सभागृहात असो किंवा राज्यात मी काम करत असतो त्यावेळेला आवर्जून एक गोष्ट माझ्या ध्यानात असते. मराठी भाषा आणि लोकशाही ही काय वेगळी राहू शकत नाही. आपण जर बघितलं असेल तर जेव्हा एखादं बाळ वेदनेत असतं आणि आपल्या मातेकडे आपली वेदना व्यक्त करत असतं, तर जेव्हा मराठीत ती वेदना व्यक्त केली जाते तर आपल्या आईला आणि सर्वांनाच त्याची कल्पना ज्या पद्धतीने प्राप्त होते ती इतर कुठच्याही माध्यमातून आपण बोलून होऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर या देशात जी लोकशाही आहे ती लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी भाषांना बळकट करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशासारखा बहुभाषिक देश जगात कुठेही मिळणार नाही. मल्टीकल्चरल मल्टीलिंग्वल सोसायटी आपली जशी आहे तशी देशाच्या जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे. आणि त्यामुळे अशा या प्रत्येक भाषेचा सन्मान करून त्याचं जतन केलं गेलं नाही तर कुठेतरी लोकशाहीला पण बळकट करण्यासाठी आपण कमी पडू असं मला वाटतं. आणि म्हणूनच जर का लोकशाही बळकट करायची असेल तर मराठी भाषा ही आपल्याला बळकट करायला लागेल. आणि जर मराठी भाषा बळकट झाली तर निश्चितपणे या देशातली लोकशाही पण बळकट होऊन ही कायमस्वरूपी जनसेवेत राहील. बांधवांनो, या ठिकाणी गेले 3 दिवस आपण सर्वजण इकडे आपल्या भाषेसंदर्भात जे व्याख्यानं झाली, या आपल्या भाषेसंदर्भात जे इकडे सांगण्यात आलं त्या सगळ्याचा फायदा आपण या गेल्या 3 दिवसात घेतलेला आहे. निश्चितपणे कला संस्कृती या विषयातच पण उत्तम मार्गदर्शन आणि लाभ आपल्याला गेले 3 दिवस प्राप्त झालेला आहे. बांधवांनो, आज या पावनभूमीत अजय अतुलजी म्हणजे खरं तर मराठी संस्कृती आणि मराठी कलेचं एक प्रतीकच आपण सर्वजण मानतो. आणि मराठी माणसाला खरोखर अभिमान वाटेल असं गौरवकारी कार्य त्यांच्याकडनं कला आणि संगीत क्षेत्रात त्यांनी करताना आपण बघितलेलं आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वांचे आज या नाशिक नगरीत इकडे आपण सत्कार केलेला आहे. त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा इकडे जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल नाशिककरांचे मी मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून हीच विनंती करतो की आपली भाषा पुढे न्यायची जबाबदारी ही तुम्हा आमची आहे आणि ती येणाऱ्या काळात आपण निश्चितपणे योग्यरित्या पुढे नेऊ एवढी मला खात्री वाटते. तसंही आता विधानसभा अध्यक्ष झाल्यापासून ऐकण्याची जास्त सवय आहे, बोलण्याची सवय कमी आहे. राम शिंदे साहेब पण सातत्याने सांगत असतात, आता नार्वेकर साहेब आपल्याला ऐकायचं काम दिलेलं आहे, बोलायचं काम कमी आहे आपलं. आणि म्हणूनच बोलायची काय फारची प्रॅक्टिस राहिलेली नाही आहे.
तरी आपल्या सर्वांना परत एकदा या अत्यंत दिमागदार कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देतो. मराठी भाषेच्या आत्ताच झालेल्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन झाला, त्याच्या पण आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना आश्वासित करतो, महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून या राज्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं या आमच्या मराठी भाषेचा गौरव, सन्मान आणि जतन हे होतच राहील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.